महाराष्ट्राच्या राजकारणाला भाऊबंदकीचा शाप आहे. कोकणातील सामंत कुटुंबात पुन्हा एकदा भाऊबंदकीची ठिणगी पडली आहे का असा प्रश्न पडलाय. त्याचं कारण ठरलंय किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे हटवलेले बॅनर. रत्नागिरीतल्या कार्यालयावर उदय सामंत यांचं नाव आणि फोटो असलेला बॅनर हटवला गेलाय. हा बॅनर त्यांच्या कुठल्या विरोधकांनी नाही तर आजवर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या भाऊ किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हटवलाय. त्यामुळे सामंत कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आता किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच कोकणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सगळीकडे चर्चा होती. त्यानंतर ते महायुतीच्या प्रचार सभेत दिसल्यानं वाद निवळला असं वाटत असतानाच आज पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. खरं तर उदय सामंत यांचा बॅकबोन असलेले किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती. आता ऐन निवडणुकीत किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनं सामंत कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या घटनेवरून तुमचं निरीक्षण काय सांगतं? खरंच सामंत कुटुंबात वादाची ठिणगी पडली आहे का? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.